नमस्कार लाडक्या बहिणींनो, बघा आता ज्या लाडक्या बहिणीची के-वाय-सीची प्रक्रिया काही पाठीमागं पूर्ण केलेली आहे, पण काहींचे हप्ते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा रोखला आहे आणि त्यानंतर आणखीन परत ई-के-वाय-सी करण्याची प्रक्रिया शासन काय करत आहे, राबवत आहे का? की काही बहिणींचे हप्ते रोखलेले असल्या कारणानं काही बहिणींनी काय केलेलं आहे, आंदोलन केलेलं आहे. काही लाडक्या बहिणींनी मग बऱ्याच ठिकठिकाणी आंदोलन केलं आहे. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे आणि सगळीकडे त्याचा प्रसार झाल्या असल्या कारणानं परत काय केलं आहे शासनाने एक वेळेस निर्णय घेऊन परत ई-के-वाय-सीची प्रक्रिया परत काय केली आहे, करण्यासाठी काय केली आहे, पोर्टल चालू केलं आहे. पण ती फक्त ज्यांची के-वाय-सी पहिल्यांदा केलेली आहे आणि ज्यांची करताखेपी काही चूक झालेली आहे, अशा लाडक्या बहिणींनाच फक्त काय आहे चान्स आहे. आणि ज्यांची के-वाय-सी एकदम ओके झाली आहे, सक्सेस झाली आहे, हप्तेही येत आहेत, अशाने परत करू नये की के-वाय-सी. कारण परत ई-के-वाय-सी होत नाही. तुम्हाला त्याचा एरर येत असेल की तुमच्या ई-के-वाय-सीच्या किंवा त्रुटीच्या यादीमध्ये हा तुमचा आधार क्रमांक नाही, असं काय केलेलं आहे, एरर येत आहे. मग अशा लाडक्या बहिणींनी काय करायचे आहे, परत ई-के-वाय-सी करायची नाही. ज्यांना असा एरर येत असेल पण हप्ते स्टॉप झालेले असतील, अशा लाडक्या बहिणींचे हप्ते परत काय होणार आहेत, लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. असं सक्त महिला व बालविकास विभागामार्फत काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि ज्यांचं पोर्टलवर आधार नंबर टाकल्यानंतर ई-के-वाय-सी होती, त्यांची त्रुटीमध्ये आहे, मग त्यांनी काय करायचं आहे, दुरुस्त करून घ्यायचं आहे. एक वेळेस तुम्हाला काय केलं आहे, चान्स दिलेला आहे 31 मार्चपर्यंत. मग जेवढे राहिले असतील लाडक्या बहिणी, जे पात्रता निकषमध्ये बसत आहेत आणि त्रुटीमध्ये ई-के-वाय-सी करता की चूक झालेली आहे, त्याचं एडिटिंग करेक्शन करण्यासाठी काय केलेलं आहे, आता चान्स काय केलेला आहे, दिलेला आहे. आणि मग तो चान्स काय करायचा आहे, आता ह्या वेळेस काय करायचं आहे, व्यवस्थित प्रकारे ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. तरच तुम्हाला परत पुढील हप्ते काय होणार आहेत, चालू राहणार आहेत. आणि तुम्ही जर परत चुकीली ई-के-वाय-सीची प्रक्रिया आणि परत मग तुमचे हप्ते काय होणार आहेत, बंद होणार आहेत. मग कितीही काही केला तरी परत हप्ते चालू होणार नाहीत. ही एक अविरतपणे चालणारी योजना असल्याने बऱ्याच बहिणींनी काय केले आहे, के-वाय-सी चुकीची केली आहे. झाली ती गडबडीमध्ये, कारण सर्व्हर व्यवस्थित चालत नव्हतं आणि नसल्या कारणानं मग ओ-टी-पी व्हेरीफाय करण्यासाठी त्याच्यानंतर येस नो ऑप्शन होते बरेच. त्या गोंधळामध्ये काय झालेले आहे, नजर चुकीने के-वाय-सी चुकलेले आहेत बऱ्याच लाडक्या बहिणींचे. आणि काहींचे के-वाय-सी न चुकता हे व्यवस्थित केलेले आहेत. त्यांचे हप्ते काय झालेले आहेत, थोडेसे स्टॉप झालेले आहेत. तर त्यांचे हप्ते काय होणार आहेत, येणार आहेत. त्यांना काहीही अडचण येणार नाहीत. पण ज्यांच्या त्रुटीमध्ये आधार क्रमांक आला आहे, त्यांनी त्या वेबसाईटवर जाऊन काय करायचं आहे, पाहायचं आहे, चेक करायचं आहे. आणि जर के-वाय-सी होत असेल तर मग तुम्ही के-वाय-सी करा. आणि जर नसेल होत की तुमचा ह्या त्रुटीच्या यादीमध्ये आधार क्रमांक नाही असाही एरर येत आहे, तर अशाने ई-के-वाय-सी करायची नाही. त्यांना ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही. पण ज्यांचा येत आहे ई-के-वाय-सी, ओ-टी-पी जात आहे आणि आता सोपी पद्धत आहे, ई-के-वाय-सी होत आहे म्हटल्यानंतर सुद्धा लाडक्या बहिणींची फक्त एकच जी स्वतः पात्रता आहे लाभार्थी, त्यांच्याच फक्त आधारची व्हेरीफाय होत आहे. बाकी जो पती असेल, वडील असेल, त्यांच्या आधारच व्हेरिफिकेशन करण्याची अद्याप गरज ह्यावेळेस आलेली नाही. फक्त ते काय करायचं आहे, येस नो जो ऑप्शन आहे तर तेच काय करायचं आहे, सर्व काही वाचून वगैरे बघून काय करायचं आहे, व्यवस्थित प्रकारे चांगल्या प्रकारे तुमची के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. नसता मग आणखीन तुमचे हप्ते काय झाले जाणार आहे, त्या स्टॉप झाले जाणार आहे, तर रोखले जाणार आहे, तर रोखणार नाहीत, बंद पडणार नाहीत. याची सर्वांनी महिलांनी काळजी घेऊन व्यवस्थित प्रकारे चांगल्या प्रकारे काय करायची आहे, ही के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. कारण एक चान्स परत काय केला आहे, लाडक्या बहिणींसाठी परत दिलेला असल्या कारणानं घाई गडबड न करता बरेच दिवस काय आहेत आणखीन शासनाने की के-वाय-सी करण्यासाठी दिलेले आहेत. आणि मग ते व्यवस्थित प्रकारे चांगल्या पद्धतीने वाचून वगैरे जे ऑप्शन आहे तर त्याची काय करायची आहे, निवड करायची आहे. आणि निवड करून मग तुम्ही काय करायचं आहे, ते के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता पतीचा वडिलाचा नंबर लागत नसल्याने स्वतःचाच फक्त आधार क्रमांक आणि जे ओ-टी-पी येईल, जो आधारला मोबाईल लिंक आहे तो, म्हणजे आपण पात्रता निकषमध्ये बसत असेल का नसेल ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सर्व आपल्याला काय झालं जाईल, समजलं जाईल. त्यामुळं मग ज्यांचे अद्याप हप्ते बंद आहे तर त्यांनी बघायचं ट्राय करून होतं आहे काय की के-वाय-सी नाही.
कारण बऱ्याच लाडक्या बहिणीची KYC होत नाही आणि काहींची होते. त्यांनी काय करायचं आहे, तात्काळ करून घ्यायचं आहे. ज्यांचे हप्ते वगैरे स्टॉप झालेले आहेत, तर चुकीच्या झालेल्या सर्व लाडक्या बहिणींची KYC होते आणि ज्यांची बरोबर KYC झालेली आहे अशांची होत नाही. त्यांचं मग व्हेरिफिकेशनसाठी काय केलेलं आहे, हप्ते स्टॉप केलेले असतील. मग ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर परत त्यांचे हप्ते काय होणार आहेत, तर त्यांना भेटणार आहेत. त्यामुळं मग त्यांनी काळजी करायची गरज नाही. खूप मोठ्या प्रमाणावर व्हेरिफिकेशन चालू आहे आणि ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर निश्चितच आपले हप्ते आपल्या खात्यावर काय होणार आहे, तर 100% पडणार आहेत. हप्ता आपल्याला येणार आहे, मिळणार आहे. त्यांनी काळजी वगैरे करायची गरज नाही. ही एका विरतपणे चालणारी चांगली शासनाची काय आहे, योजना आहे. कारण महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सशक्त करण्यासाठी हे काय केलेली आहे, शासनाने चालवलेली योजना आहे. त्यामुळे मग व्यवस्थित प्रकारे चांगल्या प्रकारे ज्यांची KYC राहिली असेल त्यांनी काय करायचं आहे, करून ही KYCची प्रक्रिया घ्यायची आहे. काळे गडबड करल्यानंतर पाठीमागच्या वेळेस जसं झालती तुमची KYCची मध्ये चूक, तशीच ह्या वेळेसही होऊ शकते. अशी होणार नाही याची तुम्ही स्वतःच काळजी घेऊन चांगल्या प्रकारची KYC काय करायची आहे, व्यवस्थितपणे माहिती वाचून वगैरे नंतर दुसऱ्यांना विचारून घेऊन माहितीची घेऊन KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. धन्यवाद.